नाशिक रोडच्या जय भवानी रोडवर बेकरी आणि स्वीट दुकानासह भेळभत्ता विक्रेत्यावर सोमवार 30 मार्च रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास दोघांनी गोळीबार केला। रात्री उशिरापर्यंत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। पोलिसांनी सांगितले की सावतावाडी भेळ सेंटरमध्ये सय्यद दुकानात असताना दोघेजण दुकानात आले। शिवीगाळ करत बंदुकीची धाक दाखवत हवेत गोळीबार केला। त्याचवेळी लाईट गेल्याने अंधाराचा फायदा घेत हल्लेखोर तिथून फरार झाले। सय्यद यांनी गोळीबार झाल्याचे सांगितले असले तरी कोणी जखमी झालेले नाही। रिकाम्या पोंगळ्या मिळून आल्या नाही। छर्याची बंदूक असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। लाईट गेलेली होती 9:30चा टाईम होता। लाईट गेली आणि आम्ही मोबाईलचे लाईट लावले। मोबाईलचे दोन्ही आम्ही नितीन शेटने मी दोघांनी लाईट लावले मोबाईलचे। आणि एक व्यक्ती आला डायरेक्ट माझ्या कम्प्युटर पिस्तूल ठेवून डायरेक्ट फायर केला त्यांनी। आम्हाला वाटलं काही फटाक्याचा आवाज आला का। मी जेव्हा बघितलं ना तर तो एकदम मोठमोठे डोळे करून मला बघा तोंड पूर्ण झाकलेलं होतं, हेल्मेट घातलेलं होता आणि पुन्हा तोंड झाकलेलं होतं त्यांनी। मला डायरेक्ट आम्ही त्याला बघून हसू आलो, काय 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 मला वळते तर नाही काही नाही। मग माझ्या शेटने डायरेक्ट आवाज दिला, धर 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 पळा लागला तो। मग नंतर 5 मिनिटानंतर लाईट आली तर डायरेक्ट काउंटरवर गोळी पडली। मग तेव्हा मग माझी घबराट आली आणि माझं अजून कान एकदम सुंदर काही समजून नाही। AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।